तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरापासून जवळच असलेल्या खरब गावाजवळ 5 जून 2026 रोजी अकोला दर्यापूर रोडवर ट्रक टू व्हीलरचा मोठा अपघात होऊन 2 जण जागीच ठार झाले आहेत। अकोला दर्यापूर रोडवर असलेल्या खरब बुद्रुक गावातील शेतमजूर विजय पांडुरंग इंगळे वय 40 वर्ष व प्रतिभा विजय इंगळे वय 35 वर्ष हे 5 जूनच्या पहाटे 5:30 वाजता पॉवर हाऊसकडे टू व्हीलरने जात होते। त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली। यामध्ये दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला। यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत असून या घटनेचा अधिक तपास सिव्हिल लाईन पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रामरतन घावट, अकोला। नाव काय आपलं? बरं, आज जे अकोला दर्यापूरवर ऍक्सिडेंट झाला त्या संदर्भात आपलं मत काय? माझं असं मत आहे की या रोडवर जे ऍक्सिडेंट झालेला आहे तो ट्रक ड्रायव्हर जो आहे तो पडून गेलेला आहे, तर त्याला त्वरित पकडण्यात यावं। त्याच्यानंतर जिथल्या डेड बॉडी उचलू देऊ आम्ही, तोपर्यंत नाही तर आम्ही चक्का जाम करू। तुमचं नाव काय दादा? काय नाव आपलं? सिद्धार्थ वानखडे। आपलं मत काय याच्याबद्दल? तेच जे मामा बोलले तेच मत आहे माझं। हो, नाही झालं बरोबर। पोलीस पाटील काय मत आहे? आता हे ज्यांचं म्हणणं असं आलं की बा जोपर्यंत डेड बॉडीचं ट्रकचं ऍक्सिडेंट झालेल्या ट्रकचा शोध लागत नाही तोपर्यंत आम्ही रोड चक्का जाम आहे। काय योग्यच म्हणणं आहे गावकऱ्याचं। आपल्या इथं 6-7 कॅमेरे आहेत, इथं CCTV कॅमेरे। त्या CCTV फुटेज जर तुम्ही तपासले तर तुम्हाला तात्काळ तो आपल्याला त्याचा शोध घेता येईल त्याचा। माग आमच्या इथं एक धनगर समाजाचा मुलगा मरण पावला, त्याला बी असंच झालं, कोण ऍक्शन घेतलेलं नाही। आता जोपर्यंत हे जे जवान तरुण पोरा जोपर्यंत त्याची डेड बॉडी इथं आम्ही तशी देऊ देणार नाही का की तुम्ही सिटी स्पोर्टमध्ये पूर्ण पहा आणि त्याला प्रक्रियामध्ये पोलीस खात्यानं प्रशासनानं न्याय द्यायचं काम करा। बस आमचं एवढंच म्हणणं आहे। जर असं जर होत असेल तर आम्ही पूर्ण गावी माहिती किती वाजता दिली ते पोलीस स्टेशनला? माहिती 5 वाजता नाही 5:30 वाजता 5:30 वाजता माहिती 5:30 वाजता।